पाठ 11वा शाहिस्ते खानाची फजिती। शाहिस्ते खानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले होते, पण शिवरायापुढे त्यांचे काहीही चालत नव्हते। त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला होता। शेवटी आदिलशहा नरम झाला। त्याने शिवाजी महाराजांशी तह करण्याचे एक स्वतंत्र राज्य मान्य केले। त्यामुळे काही काळ दक्षिणेत बाजू सुरक्षित झाली। मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळायला सुरुवात केली। मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये धूळधाण उडाली होती। त्यांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र हा परेशान झाला होता। त्यावेळी दिल्लीचा काही औरंगजेब बादशाह होता आणि औरंगजेब बादशाहने सगळीकडे हौदास तयार केल्यामुळे त्यांच्या मुलकावर शिवरायांनी मुघल बादशाह शिवाजी महाराजांच्या मुलकावर यायचा आणि स्वाऱ्या करायचा। त्यामुळे बादशाह चिडला। त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांसोबत युद्ध करण्यासाठी पाठवले, पण तो पुण्यावर चालून आला। त्यांच्याबरोबर 1.25 लाख म्हणजे खूप मोठं सैन्य होतं। शेकडो हत्ती होते, उंट होते, तोफा होत्या, पायदळ, घोडदळ अशा वेगवेगळ्या जवळपास 1.25 लाख सैन्य तो घेऊन सोबत आला होता। शिरवळ, शिवापूर आणि सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ते खान आल्याने त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि तो पुढचे गावं घेत येत होता। एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले होते। मराठे अतिशय चपळ आणि भीमथडी तटावर बसणारे चटणी भाकरी खावी, अंगावर गोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाईत होते। गनामी काळामुळे शाहिस्ते खान अगदी बेचिराक आणि हैराण झाला होता। त्याला कंटाळून देखील सोडले होते। फिरंगोजी नरसाळा। मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळल्याच्या नंतर प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला। चाकणच्या किल्ल्यामध्ये फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता। हा स्वामिनिष्ठ किल्लेदार असल्याने या फिरंगोजी नरसाळे मोठ्या अभिमानाने शाहिस्ते खानाशी मुकाबला केला। 2 महिने फिरंगोजी नरसाळ्याने किल्ला लढवला, पण शाहिस्ते खानाच्या तोफापुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता। फिरंगोजी नरसाळा शौर्यावर शाहिस्ते खान खुश झाला आणि त्याने बादशाच्या चाकरीसाठी काही आमिष देखील दाखवून पाहिले, पण फिरंगोजी नरसाळा आपल्या शिवाजी महाराजांचा कट्टर स्वामी भक्त असल्याने त्याने आपले मन कधीही बदलू दिले नाही। लाल महालामध्ये शाहिस्ते खान आलाय। लाल महालामध्ये शाहिस्ते खान आल्याच्या नंतर तो पुण्याला देखील आलाय। त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला होता। त्यांच्या फौजेने लाल महालाभोवती तळ टाकला होता। 1 वर्ष गेले, दुसरे वर्ष गेले, पण खान काही लाल महालातून बाहेर हटेना। उलट तो अधूनमधून काही आपल्या फौजा पाठवायचा आणि भोवतालच्या मुलकावर पाठवलेल्या फौजा आक्रमण करायचा, रयतेची गुरेढोरे आणि शेती यांची नासधूस करायचा। अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक एकदम उद्ध्वस्त असा करून टाकलेला आहे। शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला आणि त्या बेतामध्ये शाहिस्ते खानाची फजिती कशी होतीये, शाहिस्ते खानाची खोड मोडायची असे शिवरायांनी सुद्धा ठरवले होते। खान महाल बळकावून बसला। एका दृष्टीने तो चांगला सोयीचे होते, कारण वाड्यातील खोल्याना खोल्या, दालन, खिडक्या, चोरवाटा, दरवाजे हे शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होते। याचे कारण म्हणजे शिवाजी महाराज त्या लाल महालामध्ये पुण्यामध्ये राहिलेले होते। स्वराज्याचा कारभार त्यांनी तिथून सांभाळला होता। सारी काही माहिती शिवाजी महाराजांना होती। शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरले होते। खुद शाहिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला होता। बेत धाडसी बेत होता। लाल महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता। लाल महाला होती, 1.25 लाख फौजेचा खडा पहारा होता। हत्यारबंद मराठ्यांना गावामध्ये येण्यासाठी शाहिस्ते खानाने बंदी घातली होती। मग लाल महालात जाण्याचे कसे आणि या शाहिस्ते खानाला कसे बाहेर काढायचे यावर शिवाजी महाराजांनी धाडसी बेत आखला।
शाहिस्ते खानाने मनाई केलेले असल्यामुळे पण शिवरायांनी निर्धार एकदा केला होता, तो निर्धार कधीही पाठीमागे न हटणारा होता. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र होती. वाजत गाजत एक लग्नाची वरात चाललेली होती आणि वरातीमध्ये काही लोक देखील नाचत होते. चंद्र ज्योत जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून खटून चालले होते. कोणी पालखीत तर कोणी मेहण्यात तर कोणी पायी. शिवराया आपली माणसे घेऊन त्या वरातीमध्ये शिरले. वेषांतर करून शिवराया शिरलेले. वरात पुढे पुढे निघून गेलेली आहे. सर्वत्र सामसूम झालेली होती. शिवराय आणि त्यांचे माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. त्यावेळी शाहिस्ते खान हा गाढ झोपलेला होता आणि शाहिस्ते खान गाढ झोपलेला असल्यामुळे शाहिस्ते खानाला याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना मिळालेली नाही. शाहिस्ते खानाची चांगलीच खोड मोडलेली आहे. वाड्याच्या भिंतीला छिद्र पाडून शिवराय आतमध्ये शिरले होते. त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना कानाना कोपरा माहिती होती. खानाच्या पहारेकरी पेंगत होते म्हणजे त्यांना झोप आलेली होती. झोपेच्या नशेमध्ये ते होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणि आणखी काही माणसे आत शिरली. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्ते खान असावा, पण तो त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. सगळे लोक आता जागे व्हायला लागलेले आहेत. शिवराया थेट खानाच्या झोपण्याच्या महालामध्ये गेले. त्यांनी समसैर उपसली. शाहिस्ते खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराया त्यांच्या पाठीमाग धावले. शाहिस्ते खान खिडकीवाटे बाहेर उडून टाकणार तो शिवरायांनी त्याच्या बोटावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले होते ते बोटावर निभावले गेले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी महाराज आले. धावा धावा पकडा त्यांना असे मुद्दाम फसवण्यासाठी स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांनीच जोरजोरात आरोळ्या देण्यास सुरुवात केली आणि ओरडत ओरडत शिवाजी महाराजांचे माणसे आणि शिवाजी महाराज लाल महालातून बाहेर पडले. खानाची माणसे घाबरून पळायला लागली, कारण त्यांनाही शिवाजी महाराजांची भीती खूप वाटायची. शिवाय शिवराय आणि त्यांची माणसं सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली. शाहिस्ते खानाने तर हायच खाल्ली. आज बोटे कापली, उद्या शिवाजी महाराज आपलं मुंडकं कापून नेतील अशा भीतीने त्याला हाय वाटू लागली आणि त्याला खूपच भीती वाटू लागली. औरंगजेब बादशाह हा प्रकार समजतात भयंकर चिडला. तो शाहिस्ते खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा होता आणि शिवराय आपली मोहीम फत्ते करून तोफा देखील उडवल्या. साऱ्या महाराष्ट्रामध्ये आनंद झाला आणि शिवाजी महाराजांच्या या मोहिमेमुळे, शाहिस्ते खानाच्या फजिती करण्याच्या मोहिमेमुळे शाहिस्ते खान तर घाबरला. त्याचा मुलगाही मारला गेला. औरंगजेब बादशाह यांनाही खूप त्रास झाल्यामुळे आता शिवाजी महाराज यांचं नाव फारच फेमस होत आहे म्हणून आणखी त्यांना धाक बसू लागला.